सुरुवातीलाच आज दिवसभरातील सर्वात मोठी बातमी ती म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची आज निर्णायक अशी बैठक होईल। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। तर यावेळेस मनोज जरांगे पाटील कोणती भूमिका स्पष्ट करतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील खरं तर आज अंतरवाली सराटीमध्ये राज्यस्तरीय बैठक घेत आहेत। यावेळेस जरांगे पाटील कोणता तरी मोठा निर्णय घेण्याची देखील दाट शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। थेट अंतरवाली सराटीमधून आमचे प्रतिनिधी यावेळेस जोडले जाणार आहेत। तर थेट अंतरवाली सराटीमधील अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले जात आहेत। सचिन, आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळात जरांगे पाटील बोलणार आहेत। यावेळेस बैठकीचं आयोजन करण्यात आलंय, कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे? वर्षाची अंतरवाली सराटी या ठिकाणी निर्णायक बैठक मनोज जरांगे यांनी बोलवलेली आहे। यासाठी मोठ्या संख्येमध्ये समाज बांधव जो आहे तो राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून अंतरवाली सराटी या गावामध्ये पोहोचलेला आहे। ज्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमून सहभाग घेतली होती त्याच मैदानावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मंडप लावण्यात आलाय आणि विविध ठिकाणावरून बहुतांश जे काही मराठा बांधव आहेत ते स्वतःच्या गाड्या घेऊन आलेले आहेत, टेम्पो असतील किंवा इतर वाहन असतील ते घेऊन आलेले आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे कोणता निर्णय घेतात, या बैठकीमध्ये कोणते मुद्दे मांडले जातात आणि मुद्द्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये कोणता हा निर्णय समोर येईल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण मनोज जरांगे पाटील हे सरकारवर तीव्र नाराज आहेत आणि त्यांची नाराजी जी होती ती स्पष्टपणे दाखवलेली होती। तुम्ही आलात, आम्हाला भेटलात, मात्र निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये आणि सगळे सोयरे कायद्यासंदर्भात त्याच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा मनोज जरांगे आग्रही आहेत। मात्र आता सरकारनं भूमिका मांडली नाही, बाजू जर घेतली नाही तर आम्ही आमची बाजू मांडतोय आणि ती या बैठकीसाठी आता समाज बांधव उपस्थित झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ही बैठक सुरू होतीये। या ठिकाणी मनोज जरांगे काय बोलतील आणि कोणता निर्णय घेतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। अगदी सचिन, तुमच्याकडून या बैठकी संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।